ना डम्पिंग यार्ड सुरू. नमस्कार, मी अनंतपुरी योद्धा एक्सप्रेस न्यूज नागपूरवरून. आज आपण भांडेवाडी नागपूर येथील डम्पिंग यार्डमध्ये आहोत. तर इथे आमच्या म्हणजे अखंड महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने सरकारी संस्थांमध्ये कामगार वापरण्यात येत आहे. यामध्ये अतोनात शोषण होत आहे आणि जेवढेही युनियन संघटना आणि सरकारी संस्था या ज्या कामगाराचं शोषण होत आहे त्याच्यावर लक्ष न देता त्या शोषणात आणखी भर व्हावा याच गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत. त्या कारणास्तव आम्ही अखंड महाराष्ट्रात कंत्राटी पद्धती बंद करण्यात यावी याबद्दल आम्ही प्रत्येक जसे आज आम्ही सफाई कामगाराकडे आलेलो आहोत, तसेच आम्ही सिटी बस, मेडिकल, OCW, टॅन्को या सर्व जागी आम्ही जाणार. तर आपण इथले ड्रायव्हर यांचे कंत्राटी कामगार पद्धतीत यांना नुकसान की फायदा हे यांच्याकडून जाणून घ्या. काय आपलं नाव सांगा? माझं नाव अमोल गायकवाड. कंत्राटी जे पद्धत आहे ते नागपूरमध्ये नको असायला पाहिजे, कारण की ते गेल्या 16-17 वर्षापासून मी CDC पासून काम करून राहिलो आणि ते तेव्हा पण त्रास होता ना ग्रॅज्युएटीचा, कारण की ते गेल्या 16-17 वर्षापासून मी CDC पासून काम करून राहिलो आणि ते तेव्हा पण त्रास होता ना ग्रॅज्युएटीचा काही विषय होता, तेव्हा पण PFचा विषय होता. ते 2012 या 2011 पासून आम्हाला PFचा विषय चालू झाला आणि कनकमध्ये सुद्धा आम्हाला त्रासच झाला. आणि आता इथे हे कंपनी आली आहे, 2 कंपन्या नागपूरमध्ये आलेल्या, BAG आणि AG कंपनी. याच्यामध्ये बी त्रासच आहे. यांच्याकडे काय मॅन्युअली पॉवर काही आहे नाही. गाड्याचा इतका त्रास आहे, गाड्या एक नटामुळे गाडी उभी असते, ड्रायव्हरला सेकंड शिफ्ट मध्ये यावं लागते. आणि आता या बी कंपनीला 5 वर्ष झाले तर इथे ग्रॅज्युएटीचं आश्वासन दिलं आहे त्यांनी, पण तो लॉलीपॉपच आहे. त्रास भरपूर आहे. कोणाला कोणत्या बी कारणावर तो बसून दिलं, त्याला डिझेलच्या चोरल्याच्या याच्या चक्करमध्ये त्यांच्याकडे प्रूफ असेल तर त्यांनी प्रूफ दाखवा, मग त्या ड्रायव्हरला बसवा. डिझेल काढताना तुमच्याकडे काही व्हिडिओ फोटो असेल तर त्याला बसवा ना, ते नाही पाहता. आणि तुम्ही सर कोणावरही खोटे आरोप लावून असे कामगारांना त्रास देण्यात यावे यासाठी कामगार पद्धती कंत्राटी पद्धती बंद करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. योद्धा एक्सप्रेस न्यूज तर्फे आम्ही हे पूर्ण कॅम्पेन पूर्ण राज्यभर चालवणार आहोत. तसेच दादा तुम्ही काही बोला, तुम्हाला कंत्राटी पद्धतीत फायदा आहे की नुकसान आहे, की चालू राहिली पाहिजे की बंद झाली पाहिजे? बंद झाली. का बरं बंद झाली पाहिजे? इसमें अभी जो भी रिटायरमेंट हुआ है उनको ना पेंशन लागू हुआ है, ना उनको कोई फायदा मिल रहा, बेनिफिट कुछ नहीं. तो इस तरह से क्या हम लोग यानी कामगार लोग सिर्फ योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नागपूर. संपादक प्रकाश दंडगव्हाळ, नाशिक. योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष. प्रतिनिधी अनंतपुरी नागपूर. भारतीय सारथी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. नागपूर महानगरपालिकेच्या शहर स्वच्छता विभागाअंतर्गत भांडेवाडी कचरा डम्पिंग यार्ड आणि त्यानुसार कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पार्किंग व्यवस्थापन करताना कचरा गाडी चालक व इतर कर्मचारी ठेकेदारी पद्धतीमुळे वेगवेगळ्या अडचणींमध्ये सापडले आहेत. ठेकेदारी व्यवस्थेमुळे त्यांच्या कामाच्या अटी आणि वेतनात धोका निर्माण झाल्याचे कर्मचारी संघटनांनी सांगितले आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डला नागपूर शहरातील कचरा वाहने नियमितपणे धाडल्या जातात, मात्र ठेकेदारीच्या माध्यमातून काम झाल्याने चालक आणि कर्मचाऱ्यांना उचित वेतन, आरोग्यदायी कामाच्या अटी आणि सुरक्षितता मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. अनेक चालकांनी सांगितले की त्यांना ठेकेदारांकडून वेळेवर पगार न मिळण्याची तक्रार असून यामुळे त्यांचे वैयक्तिक, आर्थिक आणि सामाजिक जीवन प्रभावित होत आहे. शोषणापासून मुक्त होण्यासाठी त्यांनी महापालिकेच्या सत्ताधीशांकडे लक्ष वेधले आहे. नागपूर महानगरपालिकेतील कचरा संकलन व वाहतूक व्यवस्थापन दोन्ही मे AG इन्फ्रा प्रा लिमिटेड आणि मे BVG इंडिया लिमिटेड अशा 2 एजन्सींच्या माध्यमातून ठेकेदारी पद्धतीने केले जाते. या कंपन्यांकडून एकूण 536 कचरा वाहने नागपूर शहराप्रमाणे विविध झोनमध्ये तैनात आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांचे आणि कर्मचाऱ्यांचे नियम पाळण्यात येत आहेत, परंतु ठेकेदारी व्यवस्थेमुळे चालकांना थेट महापालिकेकडून सुरक्षा नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. भांडेवाडी डम्पिंग यार्डात कचऱ्याचा साठा वेळेवर प्रक्रिया न होण्याने वाढत चालल्यामुळे परिसरात प्रदूषण व संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. कर्मचारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ठेकेदारी पद्धत लागू ठेवून कर्मचाऱ्यांचे भलं होण्याची मागणी केली आहे. तसेच महापालिकेने कर्मचाऱ्यांसाठी थेट रोजगार व कामाच्या चांगल्या अटी प्रदान कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय सारथी योद्धा संघटना अध्यक्ष संतोष तांदेकर, मोहम्मद शरीफ, अनंतपुरी सर्व संघटना पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.